सुस्वागतम। धन्यवाद। आज या ठिकाणी या पवित्र आणि पावन अशा या कासारडे नगरीमध्ये कासारडे तांबळवाडी या ठिकाणी श्री आवळेश्वर देवस्थान कासारडे तांबळवाडी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आता हा आमने सामने डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवांना, मी स्वतः बुवा अरुणगाडी मुक्काम पोस्ट पावशी तालुका कुडाळ, मला बखवत साथ करतायत सन्माननीय विनीत दादा धुरी आणि दगादबला साथ करतोय सन्माननीय कुमार जितेशजी परब, माझी कोरस मंडळी। त्याचप्रमाणे माझ्या जोडीला जे आज बुवा आहे सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट व सन्माननीय अभिषेकजी शिरसाट मुक्काम पोस्ट हरकुळ बुद्रुक तालुका कणकवली बुवांना बखवत साथ करतायत सन्माननीय आमचे परम मित्र सुप्रसिद्ध बखवत रुपेशजी परब आणि दगादबला सन्माननीय सुदर्शनजी। अभिषेकजी सुतार आणि सर्व कोरस मंडळी बुवांचे झांजवादक सन्माननीय जयदीपजी पाटील, आम्हाला या ठिकाणी सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः श्री आवळेश्वर ग्रामस्थ व मुंबई मंडळ कासारडे तांबळवाडी या मंडळाचे माझ्या श्रीदेवी सातेरी पासारी भजन मंडळाच्या वतीने प्रथमतः आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणजे फोनवरून कॉन्टॅक्ट केलं ते सन्माननीय सुप्रसिद्ध भजनकार विजयजी पाताडे बुवा यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी बसलेल्या तमाम मायबाप भजन रसिकामध्ये भजनी बुवा असतील, पखवाज वादक असतील, अनेक कला क्षेत्रातील कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। या ठिकाणी जमलेल्या तुम्हा सर्व तमाम मायबाप भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचं नवेंद्र संपूर्ण जगतराचं आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता श्री देवी सरस्वती मातेच्या नतमस्तक होऊन रंगदेवताला आणि स्थानदेवताला वंदन करून गावची ग्रामदेवता आई महालक्ष्मीच्या नतमस्तक होऊन भारता देवीला वंदन करून स्वयंभू श्री गांगेश्वर आवळेश्वराला वंदन करून माझी ग्रामदेवता आई सातेरी मातेच्या नतमस्तक होऊन सिद्धेश्वर, लिंगेश्वर, कोणकेश्वर, कोटेश्वर, कुडाळेश्वराला वंदन करून त्याचप्रमाणे कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांच्या चरणाशी तसेच पिंगुळीच्या राहुल महाराजांना वंदन करून
सत्याचा वाली श्रीदेव सत्यनारायणाला वंदन करू त्याचप्रमाणे परश्री समाते समान मानणाऱ्या तो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या आमने सामने रंगीत आणि संगीताच्या डबलवारी भजनाला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनपूर्वक धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जी भूमी आहे ती कलाकारांची भूमी बुवा। जे बुवांना सुद्धा माहिती आहे, कासारडेमध्ये बऱ्याच वेळा बुवांनी सुद्धा डबल बाऱ्या केल्या, माझ्या सुद्धा बऱ्याच डबल बाऱ्या कासारडेमध्ये झाल्या। या ठिकाणी एक पाहायला मिळतं बुवा की वारकरी संप्रदाय आणि संगीत, जे काही संगीत प्रकार आहे, संगीत भजन, त्याचे प्रेमी आणि संगीत करणारे कलावंत या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत। या ठिकाणी बघा सन्माननीय सर्व विजयजी पाताडे बुवा, सन्माननीय श्री दयानंदजी पाताडे बुवा या ठिकाणी बसलेले आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री संतोषजी पाताडे बुवा, सन्माननीय श्री रवींद्रजी पाताडे बुवा, सन्माननीय श्री अनिल पाताडे बुवा, सन्माननीय श्री बाळा पाटील बुवा, सन्माननीय श्री प्रवीणजी गायकवाड बुवा, सन्माननीय श्री जयवंतजी तोरसकर बुवा, सन्माननीय श्री मुरारी सावंत बुवा, सन्माननीय श्री परशुरामजी तोरसकर बुवा आणि सन्माननीय श्री चंद्रकांतजी इंदुलकर बुवा, हे सर्व भजनी बुवा या ठिकाणचे आहेत। जर एखाद्या कोणाचं जर नाव राहिलं असेल तर मला जेवढी नावं मिळाली तेवढी मी नावं घेतली। जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतो। यावरून दिसून येतं की या ठिकाणी भजनाचा माहोल काय आणि खरं भजन काय। कासारडे म्हटल्यानंतर भजन सम्राट प्रकाशी वारकर बुवा, त्यानंतर भजन सम्राट पियाळी म्हटले संतोषी कानडे बुवा, आता उदयोन्मुख कलाकार म्हटलं तर उदय पारकर बुवा। ही अशी बरीच नावं रत्न या कासारडे नगरीमध्ये आहेत आणि आता सुद्धा नावं मी घेतली, ही सुद्धा या गावची रत्न आहेत। आणि अशा ठिकाणी चांगल्या जाणकार कलाकारांच्या सानिध्यामध्ये ही हरिभजन करण्याची सुवर्ण संधी आम्हाला आवळेश्वर ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि स्थानिक या मंडळाने दिल्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतो आणि भजनाला सुरुवात करतो। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नाच नाच रे गजानना, वाजे मृदुंग टाळविना, हिरे नाचत गौरी गणा, वाजे मृदुंग टाळविना, हिरे नाचत गौरी गणा। गणाधीश दोईश
सर्वांगुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ जतवार वाजा नमो शारदा मूळ जतवार वाजा गमो पंत अनंत या राघवाचा गमो पंत अनंत या राघवाचा कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ देवी सातेरी आई महालक्ष्मी आई माडका देवी बजरंग श्री सत्यनारायण देवलिंगेश्वर श्री गांगेश्वर श्री आवळेश्वर श्री सोमेश्वर श्री विश्वकर्मा परम पूज्य बालचंद्र परम पूज्य राहुल सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रदीप पांचाळ कोरसचा आवाज जरा वाढवा आणि चाटीचा पण फकवच त्या ठिकाणी सन्माननीय बाळा पाटील बुवा उपस्थित आहेत. मगापासून आम्ही बघतो आम्हाला काय लागणार ज्या ज्या वस्तू बिचारे तत्परतेने आणून देत आहेत आणि कलाकाराचा सन्मान कसा करायचा हे फक्त कलाकार जाणू शकतो. सन्माननीय बाळा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येऊन बसायचे आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दयानंदजी पाताडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे माऊली या. आज जोडीला बुवा आहेत सन्माननीय अभिषेक शिरसाट बुवा आणि अभिषेक शिरसाट बुवा म्हटल्यानंतर आज संपूर्ण भजन सृष्टीमध्ये प्रति परशुराम पांचाळ बुवा म्हणून जर कोणाला ओळखलं जातं ते सन्माननीय अभिषेक शिरसाट बुवा यांना एकदा जोरदार टाळ्या होऊन बुवांसाठी. आज अभिषेक आणि अरू नावरा आमची दोघांची का पण आता ना असा चित्ती पण गुण कितपत जोडणार ते आता हळूहळू भजनाच्या माध्यमातून दिसणार. ज्यांनी जोडी निवडली त्यांना खरोखर सलाम करतो कारण माझ्या वतीने आणि बुवांच्या वतीने दोन्ही बुवांच्या वतीने तुम्हाला आज ग्वाही देतो. कारण भजन म्हटल्यानंतर भजन कसं असावं तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे हे म्हणजे भजन. ते भजन करताना भजनामध्ये सात्विकता असली पाहिजे. आमच्या समोर आई बहिणी समान माणसं बसलेली आहेत त्यांचे हात कानापर्यंत जातील असा एकही शब्द आमच्या दोन्ही बुवांच्या तोंडून संपूर्ण बारी संपेपर्यंत येणार नाही अशी मात्र मी दोन्ही बुवांच्या वतीने ग्वाही देतो. तर आज डबल बारी म्हटल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. फालतुगिरी बिघडलो भजनातो रंग
अशी आता नाटका सुद्धा येऊ लागली. पण आजची बारी ही तिट्यावरची किंवा चवाट्यावरची बारी नाही. मनोरंजन 100% तुमचं होणार, त्याबद्दल काय वादच नाही. त्याच्याबरोबर भजन सुद्धा होणार. पण वावगं असं तुम्हाला बाबा कुठेतरी लज्जा उत्पन्न होईल असा एकही शब्द आमच्या दोन्ही बुवांच्या तोंडून येणार नाही. येतलो आधी तसं सांगा, मी ग्वाही दे ना ते माका जाणी कल्चर नाही. आतापर्यंत येलो नाही. दोघांचे आमचे जवळपास 150 ते 150-200 बारी झाली, पण आतापर्यंत असा कधी झाला नाही. आणि ह्यानंतर सुद्धा आमच्या दोघांच्या जोडीकडून असं होणार नाही. धन्यवाद. मदनिध मनिध मणि मणि मनिध निध मगरी गरी निध सा साग मदनिध नि सा सानिध मनिध मगरी गरी निध सा साग मदनिध माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा
धन्यवाद. पप्पांचं नाव त्यांना सांगले. या ठिकाणी सन्माननीय श्री विजयजी पाताडे यांच्याकडून नोटेशनसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबू सुरुवात केली जातो.
हॅलो. कैलासवासी विष्णू पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मानाने श्री बाळा पाटील बुवा यांच्याकडून न्यूट्रिशनसाठी 101 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Hello, hello. What was it? Hello. थोडं मॉनिटरला होतं बाहेर वाढी ठेवली आणि जेवणाला काय नाही त्याला थोडं मॉनिटरला आवडत होते. मॉनिटरला आमने सामने डबल बारी सामना म्हटल्यानंतर लोकांना कुतूहल असतं आणि आज जोडी अशी निवडली गेली त्यामुळे मी म्युझिक वगैरे काय असं काय मारणार नाही कारण मी ऑर्केस्ट्रावाला मुळात तर नाही. आज या ठिकाणी नमस्कार सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः ग्रामदेवता ही महालक्ष्मी मालकादेवी श्रीदेव गंगेश्वर आणि आवळेश्वराच्या कृपा आशीर्वादाला पावून झालेल्या कलागुणांचे कान आणि दान असणाऱ्या या कासारडे गावच्या पवित्र आणि पुण्यभूमीला साष्टांग नमस्कार करतो. आज या ठिकाणी आवळेश्वर देवस्थान कासारडे तांबळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने या मंदिरामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून
त्या परमेश्वराचं नामस्मरण झालो आणि इथे जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन या उद्देशाने आज या ठिकाणच्या बरोबरी भजनाचा आमने सामने सामना आयोजित केलाय. आज आम्हा दोन गोवांची निवड केला. प्रथमतः त्यांचं सुस्वर असं भजन घ्यावं. आदरणीय भजन सम्राट अरुण गोवारी मुक्काम पोस्ट पावशी गुडाळ त्यांना पक्वासात या ठिकाणी केली. ते संघाने आमचे दादा आणि मार्गदर्शक दिलीप दादा धोरी आणि तबलाचा सन्मानाने विदेशी बरं जरा जोरदार टाळ्या वाजवाया आणि मी स्वतः गोवा अभिषेक शिरसाट मुक्काम पोस्ट हत्तूर बुद्रुक तालुका गणगौरी जिल्हा सिंधुदुर्ग मला या ठिकाणी भगवत सावधान आहे. ते माझे मार्गदर्शकाचे रुपयाची बरं तबला साथ करतायत अभिषेकची सुद्धा आणि आम्हा दोन्ही गोवांच्या कोरस मंडळींना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल खरोखर आवळेश्वर देवस्थान कासाडे तांबरवाडी यांचे लाख लाख आभार मानतो. सर्व मला वाटतं 2 ते 3 महिने अगोदर ही वारी आमची तुम्ही कुठे केला. आदरणीय विजय बुवा भाटाडे जरा जोरदार टाळ्या वाजवा. मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतोय की तोंडावळी चुकलून भरकर दिले त्याने आमच्या ह्याचा. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसणारे सन्मान्य दयानंद भाताडे आदरणीय बाळाभाऊ पाटील त्याचप्रमाणे परशुरामजी तोरसकर बुवा नवीन गायकवाड जयवंत तोरसकर अनिल भाताडे संतोष भाताडे रवींद्र भाताडे निलेशजी भाताडे रामसेवक मुरारी सावंत आणि चंद्रकांत इंदुलकर बुवा या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. त्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कासाडे पंचकोशी म्हटल्यानंतर कलागुणांची जाण कासाडे गाव हे नाव घेतल्यानंतर ज्यांचं नाव पहिल्यांदा चेहऱ्यासमोर येतं ते आदरणीय प्रकाशभाऊ पारकर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचे पुतेने कार्यरत आहेत पुते पारकर त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाशजी भाताडे सर्वांचे लाख लाख आभार मानून इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींना साष्टांग नमस्कार करतो. युट्यूबरवाले त्यांचे आभार मानतोय. सुंदर भावाने भजन सादर केलंय. वो ब्राह्मण प्रतिपालक सरस्त्री माते सन्मान मानणाऱ्या छत्रपती शिवराय महाराजांचा मुद्रा करून विजेची देवता शारदे मातेच्या दिनाचा नमस्कार होतो. तिथे जमलेल्या माता भगिनींना साष्टांग नमस्कार करून आज प्रथमतः एक मंदिर असं पाहिलंय. ज्या मंदिराच्या दर्शनासाठी पायऱ्यावरून खाली जावं लागतं त्या आवळेश्वराला साष्टांग नमस्कार करून इथे जमलेला तुम्हा सर्वांच्या महामित्र देवतेंना त्रिवार वंदन करून भजनाचे महामेरू कैलासवासी चंद्रकांत बुवा परशुराम बुवा पांचाळ विलास बुवा पाटील वामन बुवा खोपकर जयराम बुवा गाडी चिंतामणी बुवा पांचाळ काशीराम बुवा भरपूर बुवा गावडे परशुराम बुवा मोरे या महारत्ना पंचरत्ना त्रिवार वंदन करून सुंदर से सावन करून पाऊल करून
यांच्या भारानं तुम्हा तमाम भजन रसिकांच्या आशीर्वादानं या भजनी बाणीच्या द्वितीय पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद जय श्री महाराज. मबग मबग रे सा गमधानी री रसामी रब बग मबग मग रे सा मग रे सा. सुंदर बोन या ठिकाणी भजन केले. आज माझा जीव तुमच्या ताब्यात आहे, कारण ही सलग माझी 12वी डबल बारी आहे. माझा 12 याच घालू नको फक्त. हॅलो, मी तुमका काही एक सांगणार ना, ह्या वाढव ता वाढव. तुमका कळत तसा तुमचा बटन काही ढकला, पाठी घ्यावा, पुढे घ्यावा, काय करीत बसा. पण माझा जीव तुमच्या ताब्यात आहे. सुंदर सांग. हॅलो, बास काढून टाका ते सगळं पहिलं. इतक्याच मागा कळता बास. बाण हॅलो हॅलो शार्प करा तुला. असं कैलास राणा शिवचंद्र मोळी. कैलास राणा शिवचंद्र मोळी. फणींद्र माता भ्रुकुटी घळाळी. कारुण्य सिंधू भवरूप हारी. कारुण्य सिंधू भवरूप हारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. पंढरनाथ नवदी गजानन सत्यनारायण आराध्य दैव श्रीदेव कोटेश्वर परमपूज्य भालचंद्र लिंगरवनाथ यावळेश्वर श्रीदेव मुळेश्वर श्रीगांगेश्वर श्री महालिंगेश्वर श्रीदेव कोळांबा श्रीबाई विठ्ठलादेवी हरी हरा देवी साते
धन्यवाद भाऊ. अतिशय सुंदर या ठिकाणी सुस्वर भजन. आज भजन या विषय तुमच्याकडे झाला. मी बोलाता कायचा काम मी करतोय पण लोकांनी ओळखल्याने असा मका सगळीकडे बघितल्याने कासाडे गावात आज थोडं आवाजाचा माझ्या प्रॉब्लेम झालेलो तेवढा फक्त मान्य करून घ्यावा. तिथे पातडे बा सुपारी नाही दिला तरी चाला पण पेटून जाणार. पण पेटवणार कसला. आज आम्ही दोन बुवा विदावट गुरुचे बनावट केले मात्र अजिबात नाही. भजनाच्या माध्यमातूनच बारी होणार. समाज प्रबोधन करता करता तुमचं मनोरंजन करणार. कारण आज खरोखरच हे मंदिर मी कधीही पाहिलं नव्हतं. तुमची एकात्मता ही अशी टिकून ठेवा. बाबा एकीचं बळ आहे. आता आमचे दयानंद पाटाडे बाळाकाका आमचे आणि ही कासराडे गावची शाळा आहे. प्रकाश पारकर बुवा कुठे आहेत भाऊ या ठिकाणी येऊ. म्हणजे ही कासारडे गावची शाळा आहे आणि कासारडे म्हटल्यानंतर भजन क्षेत्रात कोणच कमी नाही. भोया येऊ बरा वाटता. तुम्ही बाजूक बसलास की यजमानांच्या बाजूक बसल्यावर काय वाटतं. या खरोखर ह्या 5 मिनिटं बसायला द्यावं. कारण माका माहित आता सध्या खायची सीजन तुमका टाइम खरोखरच नाही. 5 मिनिटं बसला तरी एक फोटो जरी इलो ना तरी माझी बायको खुश होतली घराकडनं. म्हणजे खरोखरच हे भावना केलेले होते. मधीच लागतंय ह्या काय मध्ये अडकला ना काय करूया काम काय उपाय. काय काय जणांची दात कसर भाजली सध्या तुझी रे माझी जोडी लय फेमस आहे. अरुण एकदा बघ करून भजन आणि सुंदर भजन जरा जोरदार टाळ्या वाजवा. आज या ठिकाणी आमचे प्रकाशजी पारकरवर यांना 40 ते 45 वर्ष ज्यांनी चक्वीच्या माध्यमातून साथ दिली अशी आदरणीय आमची जयदीप पाटील जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजते. आणि आज आमचा काय अडक देत नाही. मी त्यांना पहिलाच सांगितलेलं आहे पारकर बुवांची वारी नसली तर कधीही माझ्याकडे यायचा. आज बघा तिकडे उद्योगी वाजवल्याने 400 + 400 800 लागू विषय संपलो. व्यवहारा व्यवहार भाऊजीच माझ्या आज मी कष्ट हा टाकायचं तुमच्याकडेच असं. अरे बापरे माझ्या एक नाव घेता घेता राहून गेलो. आमचे मित्र कासारडे गाव म्हटल्यानंतर मी आता पारकर भाऊंचं वगैरे तुम्हाला सर्वांचं नाव घेतोय. त्याप्रमाणे एक आमचा मित्र जो आपल्यातनं निघून गेला. काय झालं कसं झालं आले देवाजीच्या मना तिथे कोणाचीच आले ना. कैलासवासी दिगंबर केसरकर यांच्या स्मरणार्थ वैभव केसरकर यांच्याकडनं 500 रुपयांचा लाख मोलाचं पारितोषिक आलंय. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि याचा स्वीकार करतोय. धन्यवाद. कोणी फक्त एक मुद्दा बोलला की गुण कितपत जुळत आहेत आमच्या लोकांचे. ते आता पुढे पुढे बघूया. मग तुमचे नाही माझे गुण जुळण काय उपयोग. आम्ही लगीन करू शकत ना. बरोबर की नाही. अरुण गाडी बुवा फक्त भजनाच्या माध्यमातून ताल सुर आणि लय या माध्यमातून गुण कितपत जुळतात इतक्या बघा. नाही तर तुमचे नाही माझे गुण जुळ. आजकाल बघा ते पत्रिका घेऊन फिरतो 40-40 वर्षाच्या अंका लग्नाक झाले इवाळत त्यांचे गुण जुळत नाही. ते तुमचे नाही माझे कसे जुळत झाले. पत्रिका घेऊन जातो
मी सांगते खरोखर आता लग्न जमवत असत ना तर मुलीची आणि मुलाची पत्रिका म्हणजे बघायचीच नाही. फारकर बोलचं सांगणं आहे बघूची असा तर सासूनी सुनेची पत्रिका बघायची. दोघांचे गुण जुळले तर सगळा चांगला होतं. या फारकर बोलचं सांगणं आमचं त्यांच्याकडनं आम्ही त्या शिकलो. त्या बोलायचं भजन करूया. थोडासा आवाज मित्र क्रॅश होतो फक्त तुमच्या सांभाळून घ्या. बताडे बरोबर ना. जेव्हा आवळे शिवराम आज माझी इज्जत तुझ्या हातात म्हणजे आमच्या दोघांची. कारण जोडी अशी असावी. कदम बाबा पांचाळ बाबा पाटील बाबांनी भजन केलंय पण कधी वावगं झालं नाही. आज तुमका विनोद गावणार. आज माझी माता भजने बसलेत नाही. खाली एक माझा सत्कार केल्याने कोणी ग्रामपंचायतीने आमच्या ग्रामपंचायतीन एक पाककला स्पर्धा भरवली होती. मी माझ्या बायकोने त्याच्यात भाग घेतला नव्हतो. मी जागरांचं झोपलो होतं. होतं 3 वाजता दुपारी माका ग्रामसेवक भाऊंचा फोन येलो. बुवा खय असं मी म्हटलं घराकडे ताबडतोब जॅकेट घालणी वा म्हटलं कशा सत्कार करूच वा. अरे पण विषय काय भावणू. नाही पाककला स्पर्धेमध्ये वहिनींचा नंबर आलाय. हो म्हटलं मग तिच्या अंगार काय ते शालजी घालणे तिका काय त्या बक्षीस द्यावा. नाही तुम्ही व्हाया. मी आपलं तसंच डोळ्यात पाणी मारल्याने गेले 3 वाजता दुपारचं. ग्रामपंचायतीत गेल्यानंतर सत्कार केल्याने सगळा केल्याने पण शेवटी भाऊन काय विचारले भाऊ माझा सत्कार कशा माका म्हणतो तुमच्या लग्नात झाले किती वर्ष. म्हटलं 9 वर्ष पूर्ण परफेक्ट. 7 वर्षाचा झिला परफेक्ट नया हरिया. 7 वर्षाचा झिला 9 वर्षात आले म्हणून तुमचा सत्कार करते. कारण 9 वर्ष वहिनीने केलेला तुम्ही पचवता त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार. आता बुवा काय त्या ह्याच्या बोला आणि काय ती बारी करा. भजन करताना बाजू बोलतो पण शेवटी भजन चर्चा ही भजनाची होणार आहे. आज मी एक बाजू बरोबर सांभाळतो आणि भजन अरुण आणि अभिषेक दोघांची नावं शेका गुणगळांमुळे तुमचे माझे उपयोग नाही. देवळी त्याला खोतला आले देवाजीच्या म्हणा तिथे कोणाचेही चाले ना. फक्त अंगा वाय जरा हळदी नाचक द्यावाला. धामात्रा आणि अतिशय सुंदर नोटेशन मला वाढवत सारखंच आहे. हॅलो हॅलो जुनं भजन आहे भाऊंचं परशुराम भाऊंचं. गाण्याचा प्रयत्न करतोय. धामात्रा जरा जोरदार करायला होता भाऊंचं. पमा रमा बणी रा पमा रा पमा ग वसंत घ्या